घाट परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला गेल्यात. विहीर चोरीला गेल्या म्हणजे सर्वांना बसणारा मोठा धक्का. कारण की विहीर कुठं चोरीला जात असते का, असाच प्रत्येकाला प्रश्न पडतो. पण आताच्या या कलियुगात म्हणजे आताच्या ज्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आता विहिरी सुद्धा चोरीला जाऊ लागल्या. आणि या विहिरी नुसत्या चोरून भागत नाही, तर याचे काळे कारनामे कशा पद्धतीने दप्तरी नोंद करून सर्वसामान्य माणसाच्या तोंडाचं पाणी पुसण्याचं काम ज्या पद्धतीने या प्रशासन व्यवस्थेने सुरू केलंय ना, तर खऱ्या अर्थानं त्याचा धिंडोडा उडवणारी ही घटना. केज तालुक्यातील नांदूर घाट या ठिकाणी ज्या पद्धतीनं 2 शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रात विहीर असल्याची जी माहिती मिळाली आणि त्यांच्या मनातली खळबळ उडाली. खऱ्या अर्थानं ही विहीर असल्याचं नोंद त्या कशा पद्धतीने झाली ही त्यांनाच कळायला तयार. कारण की आमचे जे पटवारी भाऊ आहेत, म्हणजे आमच्याकडे तलाठी असे म्हणतात त्यांना, त्या पटवारी भाऊंनी याची नोंद घेण्यात घेतली आणि त्याच्यानंतर नोंद घेतल्यानंतर त्या सर्वे नंबर मध्ये एकूण आता 10 विहिरी अशा पद्धतीने निर्माण झाल्यात आणि त्या चोरीलाही गेल्यात. अशा पद्धतीची आता तीर्थातीटपीठ झालेली. वास्तविक स्वरूपात ही विहीर खणण्यातच आलेली नाही आणि ही विहीर कुठं कोणी तयार केलेली सुद्धा नाहीये. पण मग ही विहीर चोरीला कशी जाऊ शकते आणि या चोरीला जाण्याच्या मागे काय रहस्य आहे, आता ह्यालाच उलगडण्यासाठी आज तुमच्या समोर. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आमचा भारत हा भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलाय असं आम्ही नेहमी म्हणतो, पण त्याचे प्रत्यक्ष पुरावे देणं आम्हाला कठीण जातं. कारण की भ्रष्टाचार म्हणजे टेबलच्या खालून दिलेली रक्कम असेल. भ्रष्टाचार म्हणजे त्याच्यातली एखादी लेअर कमी करून त्या पद्धतीनं त्याच्यात भ्रष्ट पद्धतीनं काम करून स्वतःचा मलिदा लाटण्याचा असेल. पण खऱ्या अर्थानं MREGS या योजनेखाली कशा पद्धतीचे भ्रष्टाचार करण्यात आले याची स्पष्टोक्ती देणारे जर तुम्हाला भूमिका पाहिजे असेल तर केज पंचायत समितीच्या वतीनं ज्या MREGSच्या माध्यमातून जी कामं झाली त्याला कशा पद्धतीने रॅकेटचं स्वरूप देण्यात आलं आणि या रॅकेटच्या स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विहीर कधी मागितलीच नाहीये त्यांच्या नावाने सुद्धा विहीर मंजूर करण्यात आल्या आणि त्यांच्या विहिरी खणण्यात सुद्धा आल्या, त्याचे पैसेही उचलण्यात आले आणि आता ही विहिरी त्या क्षेत्रात आहेत असं नमूद सुद्धा करण्यात आलंय. खऱ्या अर्थानं हा सगळा घोटाळा सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने निर्माण झालाय आता याचाच खरा गोंधळ निर्माण होतो. कारण की आता या सगळ्या विहिरी त्यांच्या नावाने झाल्यात, त्यामुळे आता नवीन विहीर त्यांना घ्यायची असेल तर त्या नवीन विहिरीची मंजुरी कशा पद्धतीने मिळेल. चोरणारे चोट्टे तर पैसे उचलून मोकळे झाले, मस्टर मध्ये नाव लावून त्यांनी त्यांच्या पद्धतीने जो काळा कारभार करायचा त्या पद्धतीचे कारभार केलेत. पण खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने बरबटली याचे दाखले मात्र सगळ्या जगासमोर सोडून गेले. आज या परिस्थितीत जर अशा पद्धतीने जर का राज्य कारभार चालत असेल तर एकच म्हणावं लागेल ना, अंधेर नगरी चौपट राजा. कारण की अंधेर नगरी असल्यानंतर चौपट राजा असणारच आहे. त्या पद्धतीनं भामटे आणि लुटारू लोक आपल्या पद्धतीनं लुटण्याची परिस्थिती करणारच आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा घालमेल ज्या पद्धतीनं आमच्या जीवनात आता होऊ लागलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची हित आणि हक्क कसे हिरावून घ्यायची परिस्थिती चालू आहे हे आता या घटनेने तुम्हाला स्पष्ट युक्ती दिलेली. मित्रांनो, ह्याच्यावरच भागत नाहीये. आज कितीतरी काय कशा कशा पद्धतीच्या योजना आमच्या परस्पर आमच्या नावाने उचलून मोकळे होतात. कधी आमच्या नावाने पीक कर्ज उचललं जातं, तर कधी आमच्या नावाने फळबाग उचलली जाते, तर कधी आमच्या नावाने हे उचललं जातं. हे शोधणं गरजेचं आहे. तर आमच्याकडली प्रशासन व्यवस्था इतकी भ्रष्ट आणि एवढी सुस्त आहे की एक कागद जर फाईलीमधला काढायचा म्हणलं तर त्यांना 8 दिवस सुद्धा सापडत नाही. मग आता हे सगळे भ्रष्टाचाराचे पानं ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या विहिरीची चोरीला गेल्याची तक्रार केज पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आणि आता पोलिसांसमोर आव्हान आहे की हे विहीर शोधून देणं. ही विहीर आता कागदपत्री शोधावी लागेल, कारण की जमिनीवर तर अस्तित्वात नाहीये. नाहीतर त्या मकरंद अनासपुऱ्यांचं पिक्चर, विहीर चोरीला गेली, मग ते अधिकारी येणार, त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यातले मासे खाल्लेले असणार, त्या अधिकाऱ्यांनी त्या पाण्याचं
खोली बघितलेली असणार, त्या तलाठ्यांनी ती विहीर खणताना त्याचे डिमार्केशन केलेलं असणार. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं या कायद्याच्या कसोटीमध्ये कागदी घोड्यांमुळे कशी गफलत होते ना, त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. आज फक्त विहीर चोरीला जाणं हा विषय नाहीये. खऱ्या अर्थानं राज्य व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार बोकाळलाय आणि या भ्रष्टाचाराने कशा कशा पद्धतीनं आपली विल्हेवाट लावली. याच भागात काही दिवस अगोदर कशा पद्धतीनं काय 2 युवकांनी जीव गमावलाय त्याची उदाहरणंही मिळालीत. म्हणजे त्या लोकांनी त्या हाय टेन्शन व्होल्टेज टॉवरवर चढून त्या कॉपरच्या तारा चोरण्यासाठी स्वतःचा जीव गमावलाय. परंतु या चोट्ट्यानी तर आयताच मलिदा मारून नेलाय ना. आणि हा मलिदा खऱ्या अर्थानं किती जणात वाटला गेलाय. कारण की याच्यातला जो इंजिनियर आहे, त्याच्यात गट विकास अधिकारी आहे, याच्यात जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत. मग अशा पद्धतीच्या योजना जर संपूर्ण बीड जिल्ह्यात किंवा सगळ्या महाराष्ट्रात जर अंमलात येत असतील तर सर्वसामान्य शेतकरी कशा पद्धतीनं आपल्या पुढच्या भवितव्याला पाहणार आहे. कारण की आम्हाला फक्त आमचा मलिदा कशा पद्धतीने मिळतो आणि आमच्या पत्रावळीवर कशा पद्धतीने भात कालवला जाईल याच्यावरच लक्ष आहे. देशाचं 3-13 वाजो किंवा 9-18 वाजो काही घेण्यात येणार नाही. फक्त आमच्या स्लोगनला शब्द लिहिलेला आहे, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. सुखाय फक्त अधिक प्रशासन व्यवस्था आहे आणि सर्वजन म्हणजे कोण, फक्त जे मोजके हातात लागणारे डामके. मग या परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं आमची प्रशासन व्यवस्था अशा पद्धतीने बरबटलेली असेल, आमच्या अशा पद्धतीनं आमचा सगळा घात करून सामाजिक परिस्थिती जर अडचणीत आणणारी असेल तर खऱ्या अर्थाने या देशाचा विकास कसा होणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीनं दिवसा ढवळ्या जर लुटारूपणा करून जर तुमच्या लाखोंची संपत्ती हडप करण्याचे जे प्रयोग या भ्रष्टाचारी लोकांनी सुरू केलेत, खऱ्या अर्थानं ह्याचा म्होरक्या कोण आहे. आणि अशा पद्धतीच्या बुद्ध्या घालून स्वतःचा हायटेक पद्धतीच्या चोऱ्या करून सर्वसामान्याला गंडा घालणाऱ्या लोकांचा खरा चौकात उभं करून सत्कार केला पाहिजे. सरकारनामातला सत्कार नाही, करा करूचा सत्कार. आणि हा सत्कारच खऱ्या अर्थानं यांच्या मनसुंबे उघडे पडणार आहे. त्यामुळं अशा लोकांची आता खरं पोलीस प्रशासनाने शोध घेतला पाहिजे. ज्या ज्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीने गरीब माणसाच्या तोंडाचं पाणी पुसण्याचं काम केलंय, त्यांना कठोरातल्या कठोर शिक्षा झाल्या पाहिजेत. कारण की जर प्रशासन व्यवस्था सुधारायची असेल तर सगळ्या प्रशासन व्यवस्थेचं फिल्टरायझेशन झालं पाहिजे. आणि हे फिल्टरायझेशन झाल्याशिवाय आम्हाला खऱ्या अर्थानं जी न्यायिक भूमिका सर्वसामान्यांसाठी द्यायची आहे, ज्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं उद्धार करायचा आहे, ते उद्धार करायला खरे गतिरोधक हेच चांडाळ चौकटी आहेत. मग या चांडाळ चौकट्यांना आणि या सुस्तावलेल्या प्रशासनाला कशा पद्धतीनं जर धडा शिकवायचा असेल, आता ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. आणि या सगळ्या भ्रष्ट झालेल्या कारभाराला फक्त यालाच खऱ्या अर्थानं शितावून भाताची परीक्षा समजून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कशा पद्धतीनं भ्रष्टाचार भोवकाळलाय याचीच खरी म्हणजे झडाझडती घेण्यासाठी ही खरी संधी आहे. त्यामुळे या संधीचा सोनं करून खऱ्या अर्थानं जर तुम्हाला या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर ह्याचं माध्यम म्हणून अशा पद्धतीने किती विभागात अशा पद्धतीच्या भूमिका चालू आहे आणि कशा पद्धतीने ही सिस्टीम सगळ्या देशाला वाळवीच्या पद्धतीने खाऊ लागलेली आहे हे खरं तपासणं गरजेचं आहे. तर हे तपासता आलं नाही तर आम्ही काहीही तपासलेलं नाही आणि आम्हीच याला मुकसंमती देऊन आमचीच पद्धती आम्ही चालू करणार आहेत आणि आम्ही अशाच पद्धतीने देश पोखरून त्या वाळवीसारखं पूर्णपणे नष्ट करणार. हीच भूमिका आमच्या राजकीय लोकांनी मनात बांधलेली आहे. हे स्पष्ट संकेत आता सामाजिक परिस्थितीवर उमटू लागलेले. पण खऱ्या अर्थानं जर तुम्हाला ज्या पद्धतीचे दायित्व या लोकांनी हितसंबंध जोपासण्यासाठी दिलेले त्याला जर तुम्हाला जागता येत नसेल तर तुम्ही पुढे येण्यात तुम्हाला काही अर्थ नाही. आणि अशा पद्धतीच्या भ्रष्टाचारांना खऱ्या अर्थानं पाठीशी घालणारे लोक सगळ्यात मोठे महापापी या देशासाठी आहेत, देशद्रोही या देशासाठी आहेत, हेच म्हणणं योग्य ठरेल. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही प्रतिक्रिया असतील तर 100%
कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.